आज सर्व पित्री अमावस्या, तर तिथीनुसार मला काही ताट बनवणं झालं नव्हतं, म्हणून मी ठरवलं होतं की शेवटच्या दिवशी ताट बनवून, म्हणून मी आज ताट बनवायला घेतलं होतं. तर सगळ्यात अगोदर इथं मी दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मी इथं सगळं ताट वाढायला घेतलं. आता मी भरपूर काय बनवलं होतं ताटामध्ये दाखवण्यासाठी. खरं तर माणूस जिवंत असताना एवढं पण करत नाही, पण नसताना आपल्याला खूप काही करावं लागते. तर हे सगळं मी आज सकाळी लवकरच उठून बनवलं होतं. खरं तर माझी तब्येत बिलकुल बरोबर नव्हती, पण आजचा लास्ट दिवस होता म्हणून मी आज म्हणलं करायचंच, कारण देवची पण तब्येत बरोबर नव्हती, ती करू देत नव्हती. पण आज योगायोग असं की दना पण घरी होता आणि देव पण सगळं बनवेपर्यंत झोपी केली होती, त्याच्यामुळं मला सगळं बनवणं सोपं झालं होतं आणि म्हणून मी सुद्धा बनवायला घेतलं. आता शहरामध्ये नैवेद्य दाखवायचं म्हणलं की थोडंसं अवघडायचं. छतावर गेलं तर कावळ्यापेक्षा कबूतर जास्त आणि खाली गेलं तर गाय पण लवकर भेटत नाही, तर गाय पण सापडावं लागेल इथं. तर छतावर पण जाऊन मी त्या नैवेद्य दाखवलं होतं. आज पहिल्यांदा इथं छतावर गेले होते. खरं तर कसं करायचं काय करायचं हे मला पण एवढं वर्षानुवर्ष आठवत नाही, वर्षानंतर एकदा करतो आपण. पण इकडून तिकडून बघून मी सुद्धा हे सगळं केलं होतं आणि त्याच्यानंतर आजीचा सुद्धा सहारा घेतला होता सगळं बरोबर आहे का हे करण्यासाठी. तर सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर इथं तुळशीपत्र ठेवायचं माझ्याकडून राहिलं होतं, पण आठवणीनं मी नैवेद्य दाखवायच्या अगोदर तुळशीपत्र आणून ठेवलं आणि आज फायनली आज मी ताट बनवलं होतं.